आणि त्यानंतर मेडल बदलापूर समालोचक असोसिएशन कमिटी सन्माननीय सोमलाजी खाडे यांच्याकडून हे मेडल तुम्हाला पाहायला मिळते। जाऊया मॅचच्या दिशेने, जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळेल। एक एक सामना दोन्ही संघांनी गमावलाय। एका बाजूला गंधर्व ईगल्स तर दुसऱ्या बाजूला भोला शेठ बॉईज। टॉस जिंकला या ठिकाणी गंधर्व ईगल्स संघाने स्वीकारले पहिलं क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केले भोला शेठ बॉईज या संघाला। तर विशाल धुळे ज्याने सेल टिपला आगरी किंग या संघाकडून तर 200 रुपयाचं पारितोषिक, कारण करण धुळेच असेल किती महत्वाचा होता। कदाचित हा झेल 200 रुपयाचाच होता असंच म्हणायला हरकत नाही आहे। तर 200 रुपयाचं कॅश प्राइज या सर्वांना गणेश शिरमाळी यांचं आगमन होतंय, जे मात्र तुम्हाला इन ॲक्शन मध्ये रिया इलेव्हन या संघाचे संघनायक म्हणून उद्या पाहायला मिळतील। या दरम्यान आपण पाहतो सोबेली गावचे ज्येष्ठ समाजसेवक आणि एक नामवंत कबड्डी असोसिएशनचे पंच खंडू धुळे यांचा या ठिकाणी आगमन होत आहे। सहर्ष मनपूर्वक स्वागत। जाऊया माझ्या दिशेने आणि महेंद्र धुळे संदेश मसने या खेळाडूंना विनंती करेन आपण थोडंसं व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। आणि जसा सामना ऑफिशियली स्टार्ट होईल तसं मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक बदलापूरचा बुलंद आवाज सोमनाथ काळे सर यांना धन्यवाद। संदेश मसने थैंक यू सो मच राहुल सर, थैंक यू सो मच मेडे सर। सामना क्रमांक 4 सुरुवात होतीये। आपण पाहतोय दोन बलाढ्य टीम दरम्यान चाललेली ही लढत। एका बाजूने टीम भोला शेठ बॉईज आणि दुसऱ्या बाजूने गंधर्व ईगल्स ही टीम आपल्याला पाहायला मिळतीये। प्रमोदच्या बॅटमधनं एक चौकार आला, एक षटकार आला, त्यानंतर हा चेंडू सुद्धा डीप मिड विकेटच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर फरार होत असताना बॅक टू बॅक तिसरा मोठा धमाका चौकार। स्कोर कार्ड वरती प्रमोद वारगडे संघाचा संघनायक यावेळेस चांगली कामगिरी करत असताना सुरुवात चांगली देतोय। यावेळेस पुन्हा एकदा लॉकटेड हिट खेळायचं होतं, मात्र पायावरती आदळलेला हा चेंडू आणि लेग बिफोरचा अपील समोर पकडला अगदी आणि फलंदाज प्रमोद वारगडे तंबूच्या आश्रयाला। सुशांत 3 मोठे फटके आले, मात्र त्या मोठ्या फटक्यांची भरपाई नक्कीच केली आहे। फलंदाज प्रमोदला माघारी पाठवलं, महत्वाचा गडी बाद झालाय। फलकावरती 14 धावा आणि प्रमोद वारगडेची खेळी समाप्त झाली आहे। नवीन फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळेल। मंथन आणि सर्वेश ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळतीये। स्ट्रायकिंग एंड वरती मंथन आहे, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सुशांत, षटक क्रमांक पहिलं। यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय, लॉकटेड हिट ऑफ लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू फरार होत असताना हा चौकार। मंथनच्या बॅटमधनं हा चौकार।
त्यानंतर पुन्हा एकदा फटका हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक चौकार आल्यानंतर त्यानंतर मोठा प्रहार करण्याची नक्कीच यावेळेस सुरुवात केली होती. बराच वेळ हवेत, झेल धरणीला ड्रॉप झालाय. नक्कीच 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या. सोपा झेल होता, मात्र हा झेल धरणीला ड्रॉप होतोय. 3 धावांनी स्कोर कार्ड पुढे सरकेल, जाऊन पोहोचलं ते 21 आकड्यावरती. एकवीस धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि चांगली सुरुवात आपल्या संघासाठी देत असताना सुरुवातीला प्रमोदच्या बॅटमधनं मोठे प्रहार आले. त्यानंतर हा फलंदाज मंथन जसा आला त्यानं सुद्धा 2 चेंडूवरती तब्बल 7 धावा वसूल केल्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती संघाचा तारणहार अजय धुळे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक घेऊन अजय. हा पहिला चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलं. डावखुऱ्याच्या फलंदाजानं सिंगल कंप्लीट केली. सीमारेषेवरती पप्पू धुळे यांना आपण पाहिलं. जुना जाणता खेळाडू यावेळेस चेंडूवरती वेगानं गेला, चेंडूला अडवलं आणि एकाच धावेवरती संतुष्ट राहावं लागलं. दुसरं षटक प्रगतीपथावरती. अजय पुन्हा एकदा आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अष्टपैलू खेळाडू. सुरुवातीला आपण पहिलाच सामना पाहिला असेल. अजयच्या माध्यमातून अर्धशतक झळकावलं गेलं. अष्टपैलू कामगिरी केली होती, सामनावीर झाला होता आणि या सामन्यात सुद्धा गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये षटक क्रमांक 2 चालू आहे. हा चेंडू अजयचा पाहायला मिळतोय. फटका फसलाय बराच वेळ हवेमध्ये. एक धाव कंप्लीट आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. सर्व्हिससाठी हा चेंडू यावेळेस मिड विकेटच्या दिशेनं सिंगल धाव कंप्लीट झाली. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकाच धावेवरती संतुष्ट राहिले दोनही फलंदाज. एका धावेने स्कोर कार्ड सरकलं. डावखुऱ्यात आता फलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच फिल्डिंग मध्ये परिवर्तन. अजय धुळे फिरकी आक्रमण यावेळेस करत असताना स्लॉक स्वीप करायचं होतं, मात्र बॅट आणि चेंडूला संपर्क झाला नाही. हा डॉट बॉल आपण पाहतो. मंथन स्ट्रायकिंग एंड वरती. डावखुरे आताचा हार्ड हिटर फलंदाज. हा चेंडू पाहायला मिळतोय. हा सुद्धा एक डॉट बॉल. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. अजयचा हा चेंडू मंथनच्या बॅट मधना प्रॉपर टायमिंग. हवाई सफरीवरती गेलेला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. षटकार. ₹200 पारितोषिक. याच दरम्यान शुभ आगमन झालं. माजी नगरसेवक जोबेली गावचे गोड व्यक्तिमत्व आदरणीय चेतनदादा धुळे यांचं पुनश्च एकदा शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका मंथनच्या बॅटमधनं. डावखुरे हाताचा फलंदाज आपण पाहतोय आणि त्यानं आक्रमण चढवलंय. षटक क्रमांक 2 समाप्त. स्कोर कार्ड वरती तब्बल 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. नवीन गोलंदाज. पहिला चेंडू डॉट बॉल फेकत असताना आपण पाहतोय गोलंदाज सनत आलाय. पहिला चेंडू डॉट. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सर्वेश. त्याला साथ देत असताना मंथन. यावेळेस यू मिस आय विल हिट. फर्निचर डिस्ट्रॉयड. क्लीन बोल्ड.
नॉन स्ट्राईक एंडवरती मंथन, डावखोरे आताचा फलंदाज. दोघांवरती मोठी जबाबदारी वाढली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती, गोलंदाजी मार्कवरती सनतनं मात्र दिलाय हा धक्का. पुन्हा एकदा सज्ज आहे राईट आर्म राऊंड द विकेट सनत. हा फुलटो चेंडू आहे, फटका चांगला पाहायला मिळतो. एक टप्पा खाल्ल्यानंतर मिड विकेटच्या दिशेने चेंडू फरार, चौकार. मन सर्वेच्या बॅटमधला, पंकजच्या बॅटमधला हा चौकार. 35 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा चांगला फटका. पंकज थांबायचं नाव घेत नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गोलंदाजावरती सातत्यानं मोठ्या फटक्यांचं आक्रमण. पंकज आलाय आणि आल्या आल्या दोन चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सनत पुन्हा एकदा सज्ज झालेला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती आक्रमक फलंदाज पंकजला आपण पाहतोय. बोला शेट बॉईज संघाचा हा फलंदाज. पुन्हा एकदा पंकज, फटका फसलाय. हवे चेंडू, यष्टीरक्षक चेंडू खाली. आता मात्र पंकजला जीवनदान नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज बाद. करंदुळे आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. करंदुळे बोला शेट बॉईज संघाला लागलेला हा धक्का आपण पाहतोय. फलंदाज बाद झाला पंकज, त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज अभय आलाय. गोलंदाज सनत पुन्हा एकदा सज्ज झालेला बघायला मिळेल. तिसरं षटक प्रगती पथावरती सनत. स्ट्राईक वरती डावखुरे हाताचा मंथन आहे. स्ट्राईक वरती गोलंदाज सनतचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी मंथन सज्ज आहे. यावेळेस हा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. सिंगल यावेळेस नक्कीच येते. अजय चेंडूवरती वेगाने चेंडूला कलेक्ट केलं. एकाच धाबेवरती संतुष्ट राहावं लागलं. तिसरं षटक समाप्त. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 40 धावा. स्कोररच्या भूमिकेमध्ये नक्कीच सचिन सरांना आपण पाहतोय. सुंदर हस्ताक्षर आणि अतिशय चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून स्कोर कार्ड सजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 40 या आकड्यावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. अजय गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक. फिरकी आक्रमण मंथनसाठी यावेळेस ऑफ होता. सिंगल धाबेचं योगदान धावफलकाला. एका धाबेनं धावफलक पुढे सरकलं. 41 या आकड्यावरती 41 रन्स ऑन स्कोर बोर्ड. बोलाचेट बॉईज संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतोय अजय गोलंदाजी मार्क वरती. चौथं षटक मार्गस्थ. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज अभय. अष्टपैलू खेळाडू यावेळेस अभयला आपण पाहतोय. सलामी हा फटका शॉर्ट पिच पुल केलाय. स्कोर ऑफ द विकेट. सिंगल धाव कंप्लीट. स्वतःचं खातं खोललं अभयनं. एका धावेनं धावफलकाला पुढे सरकवलं. 42 या आकड्यावरती. दुपारचं हे वातावरण, सूर्यदेवता तापलेली आपल्याला पाहायला मिळते आणि शांत संयमी चाललेलं क्रिकेट मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अजय फिरके आक्रमण करत असताना ऑब्रेक गोलंदाजी. यावेळेस बॅटची कडा. मंथन
बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज संकेत अभयला साथ देण्यासाठी मैदानात उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बोलाशेट बॉयची ही टीम फलंदाजी करत असताना धावफलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहतोय 42 धाबा, 42 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजयनं मात्र ब्रेक लावलाय, मोठ्या प्रहारांपासून वंचित ठेवलंय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे गोलंदाज अजयचा हा पुढचा चेंडू. संकेतसाठी हलक्या हाताने खेळून काढले. शॉट कव्हरला फिल्डर सज्ज आहे. सिंगल धावा पूर्ण केली. एका धावेने स्वतःचं खातं खोललं संकेतनं आणि एका धावेने धावफलकाला पुढे सरकवलं 43 या आकड्यावरती. उजव्या हाताचा गोलंदाज फिरकी आक्रमण अजयच्या माध्यमातून. हा चेंडू यावेळेस फिरून खेळून काढले. सीमारेषेच्या वरून फिल्डिंग पाहायला मिळाली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना भोलाशेठ बॉयची ही टीम आपल्याला बघायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे सरकवलं 44 या आकड्यावरती 44. हा फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. पप्पू दादा त्या चेंडूच्या पाठीमाग नक्कीच चेंडूला कलेक्ट केलं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. पप्पू धुळे जुना खेळाडू. संकेत केने याच्यासाठी मोठी पर्वणी. प्रत्येक चौकार षटकारासाठी एन्जॉय ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. संकेत केनेसाठी ही पर्वणी. 4थं षटक समाप्त. स्कोर कार्ड वरती 46 धाबा, 46 रन्स ऑन स्कोर बोर्ड. संकेत आणि अभय हे फलंदाज आपण मैदानात पाहतो. शेवटचं षटक प्रगती पथावरती नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. 5वं षटक घेऊन सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. दर्शन आला गोलंदाजीसाठी. फुलटो चेंडू अभयसाठी. हा फटका चांगला पाहायला मिळतोय. सीमारेषेवर अजय सज्ज. वेगाने चेंडूला कलेक्ट केलं. फेकी सुद्धा आली आहे. लेझी क्रिकेट मैदानात संकेत तंबूच्या आश्रयाला परत. नवीन फलंदाज दीपेश. संख्येची जागा चालवण्यासाठी दीपेश आलाय. बोलाशेठ बॉईज संघासाठी हा फलंदाज. स्ट्रायकिंग एंड वरती अभय. दर्शनचा हा वेगवान चेंडू अभयसाठी. कुठल्याही प्रकारचं उत्तर या चेंडूवरती नव्हतं. युवा गोलंदाज आणि युवा फलंदाज हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच युवा खेळाडूंना संधी मिळावी, त्यांना आपला खेळ दाखवण्याची संधी उपलब्ध व्हावी यासाठी हे चाललेले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. JPL अर्थात जोवेली प्रीमियर लीग युवा खेळाडूंसाठी ही पर्वणी. आणि यावेळेस 2 युवा फलंदाज मैदानात होते, त्यापैकी एक युवा मैदानाच्या बाहेर. मी त्यालाच आणलं.
यष्टीरक्षक कलेक्ट करू शकला नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावाच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं. अर्धशतक 50 धावा स्कोर कार्ड वरती. भोला शेठ बॉईज संघाची धावसंख्या 50 धावा. 5वं षटक शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. दर्शनचा पुढचा चेंडू. हा चेंडू आणि दर्शन वेगवान अटॅक. क्लीन बोल्ड. पंचांकडे सुपूर्द करा. ग्राउंड मधले जुने चेंडू पंचांकडे सुपूर्द करा मित्रांनो. एकावन्न धावांचं टार्गेट. मैदानावरती नक्कीच एक बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा गंधर्व ईगल्स ही टीम मैदानात उतरेल फलंदाजीसाठी. या ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधनं जोबेली गावचा बुलंद आवाज अर्थातच मॅडी सर यांना. थँक्यू. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. एकावन्न धावांची गरज मैदानावरती फलंदाजी करत असताना गंधर्व ईगल्स या संघाला. भोलाशेठ बॉईज या संघाच्या अगेन्स्ट तुम्ही ही मॅच पाहताय. दोन्ही संघाने एक एक सामना गमावला. JPL 2022 हे पर्व तुम्ही पाहताय. जे हनुमान क्रीडा मंडळ जोबेली आयोजित भव्य दिवस स्पर्धा. षटक क्रमांक पहिलं प्रमोद वारगडे. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय. बॅटची लिडिंग एज. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागत असताना बिग विकेट बिग लॉस. फलंदाज निरंकर बॅक टू द पॅव्हिलियन.
सफलता अर्जित केली आहे प्रमोद वारगडेने. सामना एखादा जिंकायचा आहे या अनुषंगाने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ, कारण एक एक सामना गमावल्यानंतर दोन्ही संघाला ही संधी असेल. एखाद्या संघाला विजय नक्कीच मिळेल, एखाद्या संघाला परास्त व्हावं लागेल, अशी ही मॅच तुम्ही पाहता दोन लुझर संघांमध्ये. पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित केली प्रमोद वारगडेने आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना इनाट नंबर 3 वरती पप्पू धुळे. षटक क्रमांक दुसरं पहिलं प्रगतीपथावरती आणि दुसरा बॉल. यावेळेस सामना करण्यासाठी आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला पप्पू धुळे अवे फ्रॉम बॉडी. हा चेंडू थोडासा पाहायला मिळाला. हाईट फॅक्टर देखील भरपूर या चेंडूवरती प्रमोद वारगडेचा चेंडू पडल्यानंतर थोडासा फ्लाय झाला आणि शरीरापासून दूर होत असताना आपण पाहिलं तर यावेळेस वाईट +1 या मिळतात 2 धावा. दुहेरी धावेने संघाचं खात्या दरम्यान खुलं केलं जातं. अकाउंट या ठिकाणी ओपनिंग होत्या. फलंदाजी करत असताना गंधर्व ईगल्स या संघाचा एका बाजूला अमोल धुळे तर दुसऱ्या बाजूला चेतन धुळे, अशी ही मॅच तुम्ही पाहताय. यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त स्टोक अर्जित केले. पहिला चेंडू अतिशय चांगला होता प्रमोद वारगडेचा. त्यानंतर दिशेपासून थोडेसे भरकटल्या. त्यानंतर षटकार आला अजय धुळेच्या बॅटमधून. षटकार सलग लागोपाठचे 3 आले तर महेंद्र धुळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज अजय धुळेसाठी. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा 5 षटकांची मॅच तुम्ही पाहता आणि 5 षटकांच्या मॅचमध्ये पहिलं षटक थोडंसं कदाचित या षटकाराने महाग तर होणार नाही ना असं चित्र अजय धुळे. यावेळी असे संकेत येत असताना आपण पाहतोय जबरदस्त फटका. यावेळी चेंडू चालला 1 बाउन्स ओव्हर दी रोप. सरळ चेंडू लॉंग ऑफला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार चौकार. मी इन मध्ये उद्या पार्वती 11 या संघामधून खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. आणि भरपूर चांगले संघ उद्या देखील. रिया मंडप डेकोरेटर्स, किशोर धुळे, संदीप धुळे, रोशन धुळे यांचा संघ. त्यानंतर आपण पाहिलं तर रिया 11 श्रीधर दादा धुळे यांचा संघ पाहायला मिळेल. त्यानंतर पार्वती 11 रोहिदास शेठ केणे यांचा संघ पाहायला मिळेल. आणि चौथा संघ उद्याच्या दिवसामध्ये शिव 11 आदरणीय मंगेश शेठ धुळे यांचा संघ पाहायला मिळेल. यावेळेस सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार अजय धुळेच्या बॅटमधून. होत होता पहिल्याच बॉलवरती निरंकर धुळेला बाद केल्यानंतर थोडासा आत्मविश्वास गोलंदाजाचा उंचावला, परंतु आता अजय धुळे सेट ऑन फायर. यावेळी चांगला फटका प्रतिम नजाकत कॉपी बुक स्टाईलने चेंडू सरळ चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सलग लागोपाठचा हा तिसरा चौकार. SS स्पोर्ट्स कडून आकर्षक टी शर्ट होती आणि मात्र इथे यावेळेस या खेळाडूला ती देऊन सन्मानित केलं जाईल. संदेश मसने यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आहे. अजय धुळे अजून एक अप्रतिम. यावेळी चेंडू सरळ चालला. यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपण पाहिलं ना. यावेळी स्वीपर रिजन मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंटला अजून एक दमदार चौकार. चेंडूमध्ये 51 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये प्रमोद वारगडे सारखा गोलंदाज असताना 24 धावा धाव फलकावत आहेत. सुरुवातीला पहिल्या बॉलवरती सफलता अर्जित केली प्रमोदने, परंतु अजय धुळेला माहिती आहे
आक्रमणाला सुरुवात करावी लागेल आणि ते करत असताना अजयला माहिती आहे थकायचं नाही, आता दमायचं नाही, आता फक्त आणि फक्त लढायचं आहे. पहिला सामना त्याने गमावलाय आणि मात्र या मॅच वरती पकड मजबूत करत असताना 24 धावा. गोलंदाज अभय चौधरी तयार. पहिल्याच बॉल यावेळेस आपण पाहतोय पप्पू धुळेचा अप्रतिम फटका आपण पाहतोय. दुहेरी धाव इथे एकवटली जाईल. सातत्याने तंत्र शुद्ध फटकेबाजी पप्पू धुळेची आम्ही नेहमी पाहिले. कदाचित माझी खेळाडू आहेत परंतु आता मात्र यंग खेळाडूला लाजवतील असा खेळ त्यांचा देखील आम्ही पाहिलाय. आणि यावेळेस 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती. वेल बिगिन इज अ हाफ डन. पुन्हा एकदा वेळेस टप्पाचा बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतो. दोन्ही खेळाडू म्हणून जर विचार केला तर भरपूर गुणवत्ता ठासून भरलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि ते करत असताना यावेळेस मैदान शॉटमध्ये खेळाडू गोलंदाज अभय चौधरी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिला तर पप्पू धुळे. एका बाजूला अनुभव तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंटेड. यावेळेस आपण पाहतोय अजून एक गॅप शॉट सिलेक्शन. चकमा देत संकेत केणेच्या अगदी आपण पाहतोय जवळून जाणारा हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू सीमा पार. हा देखील चौकार. तीस धावा धावफलकावरती आहेत. 51 धावांची गरज असताना पप्पू धुळे आणि सलग 3 चौकार लगावले तर सुरेश धुळे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि कदाचित पप्पू धुळे एक चेंडू बीट झाले आणि सलग लागोपाठचे 2 चौकारानंतर एक चेंडू बीट झाला आणि एक चौकार आला. कदाचित 3 चौकार या षटकामध्ये पप्पू धुळे. एका बाजूला आपण पाहिलं तर अनुभवाची शिदोरी आणि भरोशाचा खेळाडू गंधर्व इगल्स या संघाचा आपण पाहतोय. संघ मालक आमचे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक चेतनजी धुळे साहेब या ठिकाणी थोडस स्मित असे करत असताना चांगला खेळ होतो यावेळेस गंधर्व इगल संघाचा. आपण मागची मॅच पाहिली गंधर्व इगल संघाची 60+ धावसंख्या त्यामध्ये देखील त्याने नोंदवली आणि तो सामना त्याला गमवावा लागला. परंतु अजय धुळेला माहिती आहे हा सामना किती महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज अभय चौधरी तयार. यावेळेस फटका प्रतिम ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि क्रिकेटमधील सर्वात सेफ शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू सरळ साईड स्क्रीन समोर बिग वे षटकार. बॉल 2 षटकामध्ये 41 धावा खर्च केल्यात. प्रमोद वारगडेचं 24 धावांचं षटक आणि अभय चौधरीचं तब्बल 17 धावांचं षटक. अजय धुळेच्या अगेन्स्ट केलेली ही गोलंदाजी मित्र म्हणेन अजय धुळेने अक्षरशः धोबी पछाड फलंदाजी केली आहे. एका बाजूला पप्पू धुळेची साथ आणि भरपूर चांगली पार्टनरशिप करत असताना हे 2 खेळाडू. येणारे 18 चेंडू 10 धावांची गरज. प्रमोद वारगडे तयार. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमणाला सुरुवात होतीये परंतु प्रमोद वारगडे यावेळेस झेलच्या खाली आणि झेल होईल ड्रॉप. पप्पू धुळेला मिळालेलं हे जीवनदान आणि यावेळेस मिळतात 2 धावा. दुहेरी धाव आणि दुहेरी धावेच्या मदतीने सातत्याने स्कोर बोर्ड आपण पाहिला तर भरपूर वेगाने पुढे सरकतोय. 51 धावांची गरज होती. 10.20च्या सरासरीने प्रति षटकामागे यावेळेस पुन्हा एकदा प्रमोद वरती आक्रमणाला सुरुवात झाली आणि तुषार धुळे अगदी मी तर म्हणेन प्रॅक्टिस मॅन इज अ परफेक्ट मॅन. अगदी सराव हा माणसाला परिपक्व बनवतोय परंतु यावेळेस तुषार धुळे यांचा सराव नसल्या कारणाने आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि कदाचित मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर तुषार धुळे यांना फलंदाजीसाठी देखील पाहिलं. भरपूर चांगला खेळ परंतु यावेळेस झेल ड्रॉप होत असताना परंतु रन्स मिळतात यावेळेस 4. हा चौकार.
बापू धुळेच्या बाद 4 आणि